मी आपल्याला वारंवार सांगत होतो की 4 तारखेला ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस महायुतीचा उमेदवार हा प्रचंड मताधिक्याने निवडून येईल हे मी आपल्याला वारंवार सांगत होतो। आणि तीच परिस्थिती आज आपल्याला ज्यावेळेस मतमोजणी सुरू झाली तर आपल्या लक्षात आलं असं की आज खैरेमध्ये आणि आपल्या धनुष्यबाणमध्ये म्हणजे बराचसे तफावत आहे। 40,000चा फरक आहे मतात। एक्झिट पोल मध्ये तर त्यांना दाखवलं हे जमून कसं आणलं तुम्ही? नाही, एक्झिट मी तुम्हाला काल सांगितलं, परवा सांगितलं, एक्झिट पोल हा त्यांचा सर्वे। पण मी सांगितलं ज्यावेळेस मतमोजणी होईल त्यावेळेस इथं महायुतीचा उमेदवार निवडून येणे मी सांगत होतो। तुमच्या आणि इम्तियाज जलीलमध्ये अगदी काटेकी टक्कर सुरू आहे, फारसा फरक नाही। 5,000 आणि कधी नाही 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 काटेकी टक्कर नाही। तुम्ही जशी थांबा 25-20 फेऱ्या होऊन द्या, मग तुम्हाला कळन कशी टक्कर आहे काय काय होईल। 25 सगळ्याच फेऱ्या अखेर 1 लाखापर्यंत मताच्या आघाडी लीड। हा प्रवक्ते पण आहेत काय तुम्ही या जरा उमेदवारापेक्षा तुम्हीच खूप दिसायला। नाही, खऱ्या अर्थानं मी पहिलेही सांगितलं की सगळ्यात प्रतिष्ठेची असलेली ही संभाजीनगरची जागा मराठवाड्याचा प्रवेशद्वार याच्याकडे सर्वांचं लक्ष होतं। आणि म्हणून ही जागा निवडून येण्यासाठी आमचे सहकारी आमदार असतील, आमचे पदाधिकारी असतील, यांनी प्रचंड मेहनत घेतली। उन्हामध्ये प्रचंड उन्हामध्ये प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याचा हा परिणाम आहे की आता भुमरे साहेबांना लीडचं प्रमाण आता वाढत चाललेलं आहे। ज्यांना असं वाटत होतं की आम्ही निवडून आलो, मग ते कोणी लाडूची ऑर्डर दिली होती, कोणी कशाची दिली होती, आता ते लाडू आम्ही जाऊन खाणार आहोत म्हणून त्याची चिंता आता आम्हाला नाही आहे। आम्ही आनंद विजयाच्या मस्तीमध्ये नाही, आम्हाला आमच्या कामावर विश्वास होता। आम्ही जी काही कामं मतदारसंघात करतो त्या विश्वासावर मतदारांनी केलेले हे मतदान आहे। म्हणून हा कल मतदाराचा कल आम्ही पाहत होतो, काही लोक भविष्य पाहत होते, हा त्यातला फरक आहे। म्हणून आता या 7-8 फेऱ्या झालेल्या आहेत, 15व्या फेरीच्या नंतर हा निकालाचा कल कुणाकडे आहे एकदम स्पष्ट होईल। 1 लाख मतं क्रॉस झाले, 1 लाख मतं आताच अपडेट 1 लाख मतं पडले, 11,437 मतांची लीड आली भुमरे साहेबांना। 1 लाखच झालेले, आता पुन्हा आणखी 12 लाख मतं सगळे मोजायचे, 12 ते 14 लाख मतं आणखी मोजायची आहेत। आणि म्हणून जेव्हा आणखी सगळे मतं मोजणे असं सुरू होईल, काही जे काय आम्हाला जे काय पॉकेट्स वाटतात, पश्चिम मतदारसंघ असेल, गंगापूर असेल, वैजापूर असेल, हे सर्व लीड देणारे मतदारसंघ आहेत। आणि म्हणून ही लीडचा आकडा जो आहे तो तुम्हाला वाढताना दिसेल। दुसरा महत्त्वाचा प्रश्न असा आहे की खुश दिसायला अहो, आम्ही केलेली मेहनत आहे। ज्या याच्याने आम्ही भांडून ही सीट मागितली होती ती सीट आम्ही जिंकली, याचा आनंद सर्वात जास्त मला आहे। तुम्ही असं म्हणाले की मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर हा विजय निश्चित आहे, पण तिकडे मराठवाड्यात मात्र सगळ्या घटना सुरू आहेत। काय तुम्ही चिंता करू नका, आणखी चिंताचं नाही, चिंता आकडे तुम्हीच सांगितलेले आकडे होते। इथलचा आकडा तुम्हीच सांगितला होता की भुमरेची सीट धोक्यात आहे, पिछाडीवर आहेत, सर्वेमध्ये असं आलंय। या सगळ्यात ज्या गोष्टी आहेत या मी आजही कॉन्फिडन्सने सांगतो तुम्हाला की 15वी फेरीनंतर तुम्हाला खऱ्या अर्थानं निकाल कुणाकडे जातो तो तुम्हाला दिसेल। नाशिकमध्ये इकडे हातकणंगलेमध्ये बऱ्याच पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र। अहो, आता तुम्ही सांगत होते नारायण राणे पडणार, आले ना। तुम्ही सांगत होता तटकरे, काही खरं नाही। येत आहेत ना, हे जे येत आहेत त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह पण बोललेलं कधी चांगलं असतं। म्हणून वाट पाहूया, आपण 3 वाजता पुन्हा भेटू। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।